जर तुम्ही टीचर आहात, ट्रेनर आहात आणि विचार करताय, की एआयमध्ये अजून मी काय करू, ज्याने माझी ट्रेनिंग अजून इंटरेस्टिंग होईल, माझं काम अजून खूप सोपं होईल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो या एआय सीरीज पार्ट 3 मध्ये. आज आपण समजणार आहोत की गुगलचं जेमिनी आपल्यासारखे टीचर्स आणि ट्रेनर्सचं काम किती सोपं करू शकतो. तर चला समजूया आपण आज काय काय करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण गुगल जेमिनी वापरायचं कसं ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अपलोड कसं करायचं, प्रॉम्प्ट कसं टाकायचं ह्या गोष्टी बघणार आहे. मग लेसन प्लॅन आपला येईल आणि त्याच्यानंतर एक इंटरॅक्टिव्ह क्विज कसं बनवायचं, म्हणजे तुम्हाला त्याच्या बाहेर जायची गरजच नाही. त्याच्यामध्येच एक मस्त इंटरॅक्टिव्ह क्विज तुम्ही बनवू शकता, ज्याला मुलं आन्सर सांगतील आणि तुम्ही क्लिक करू शकता आणि छान दिसेल. हे कसं करायचं? चला सुरू करूया. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर सगळ्यात आधी इथे तुम्हाला Google Geminiवर यायचं आहे आणि येथे येणं खूप सोपं आहे. Googleवर सर्च करा Google Gemini. तुमच्या Gmailनी लॉग इन करा आणि ही स्क्रीन अवेलेबल होईल. आता इथे आल्यानंतर काही गोष्टी समजून घेऊया. सगळ्यात आधी जर तुम्ही वापरलं नसेल, तर ही गोष्ट तुम्हाला खूप समजण्याची गरज आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात आधी बघा इकडे हा तो आपला सर्च बॉक्स आहे. तुम्हाला फाईल ॲड करायची आहे. आता आपण बनवणार आहोत लेसन प्लॅन. त्याच्यासाठी अगोदर मी ह्याच्यामध्ये माझी जी पी-डी-एफ आहे, तर जो मला जो मला टॉपिक शिकवायचा आहे त्याची पी-डी-एफ ह्याच्यामध्ये अपलोड करेल. तर इथे अपलोड फाईलमध्ये जाऊन तुमच्या कॉम्प्युटरमधून किंवा मोबाईलमधून ती फाईल इथे अपलोड करा. सो फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो प्रॉम्प्ट आहे, ठीक आहे. तुम्हाला सेशन किती तासासाठी घ्यायचं आहे, ठीक आहे, किंवा किती मिनिटासाठी घ्यायचं आहे, ते सांगू शकता. ॲनलाइज दिस पी-डी-एफ, क्रिएट ए 40 मिनिट्स लेसन प्लॅन्स फॉर 9th grade student, including a hook to start the class and 3 main learning objective, and align this plan with the latest 2026 NCERT's guidelines. ठीक आहे. हे तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला जे जे ऑप्शन बेस्ट वाटेल त्या हिशोबाने तुम्ही गोष्टी चेंज करू शकता इथे 40, 30, 20, 1 आवर जसं पाहिजे तसं. सो फर्स्ट पी-डी-एफ अपलोड केली, नंतर आपण प्रॉम्प्ट लिहिला. पाहिजे तर हा प्रॉम्प्ट तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही नोट डाउन करून घ्या, तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर इथे टूल्स आहे, पण आता सध्या इथे ह्या गोष्टीला आपल्याला यूज करायची गरज नाही, म्हणून मी इथे काय करत नाहीये. त्याच्यानंतर इथे बघा इथे ऑप्शन आहे फास्ट, थिंकिंग आणि प्रो. सो फास्टवाला मोड आन्सर क्विकली आहे. थिंकिंगला जरा जास्त टाईम लागतो आणि प्रो म्हणजे त्यासाठी आय थिंक प्रो व्हर्जन अवेलेबल पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही थिंकिंग यूज कराल, तुम्ही फ्री व्हर्जनपासून जर सुरू करताय आणि थिंकिंगवाला ऑप्शन यूज कराल, तर तुमचं खूप ज्या टोकन्स असतात, एआय आपले टोकन्स यूज करतो आणि त्याच्यावर आपल्याला आन्सर दिलं जातं. तर जेवढ्या वेळेला तुम्ही थिंकिंग मोड यूज कराल, त्या जास्त टोकन लागतील. तर असं काय काम ज्याच्यामध्ये भरपूर खूप विचार करून आन्सर द्यायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? किंवा फास्ट यूज केल्यानंतर तुम्हाला जर आन्सर येत नसेल प्रॉपर, तर तुम्ही थिंकिंग मोडवर जावा, नाहीतर फास्ट मोड बेस्ट असेल. ठीक आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील इथपर्यंत. तर आता आपण सबमिट करूया ह्याला आणि बघूया आपलं नेक्स्ट स्टेप. सो नेक्स्ट स्टेप्समध्ये हा ॲनलाईज करायला आता स्टार्ट करेल. सो आपला जो लेसन प्लॅन आहे, कसं आपल्याला शिकवलं पाहिजे तो रेडी आहे. आणि मी एक रँडम पी-डी-एफ दिला होता इंग्लिशचा. त्या हिशोबाने त्यांनी क्रिएट केलंय. तुम्ही जेवढा स्ट्रक्चर्ड तुमचं टॉपिक असेल त्या हिशोबावर येणार आहे. सो आपल्याला लर्निंग ऑब्जेक्टिव्हज सांगितले आहे. इकडे नंतर हुक कसं सुरुवात केली पाहिजे. तर एक ॲक्टिव्हिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर डिस्कस करायचंय कसं असेल. मग कन्सेप्ट बिल्डिंग, मग सेंटेन्स, मग गाइडेड स्पोकन प्रॅक्टिस, मग कन्क्लुजन. सो असं करून आपला जो टॉपिक आहे तो आपण घेऊ शकतो इंटरॅक्टिव्ह वेमध्ये. आणि आता तुम्ही जर समजा मराठी मीडियम किंवा तुम्हाला मुलांना त्यांच्या भाषेत सुद्धा समजवायचं असेल, तर तुम्ही तसे इकडे मेन्शन करू शकता, की जे शिकतात आहे त्यांची ओरिजिनल किंवा नेटिव्ह लँग्वेज मराठी आहे, हिंदी आहे, जी आहे ती. आणि त्या हिशोबाने मग हे तुम्हाला लेसन प्लॅन तसं भेटेल. मग आपण अजून छान
त्यांना त्यांच्या भाषेत पण सांगू शकतो. सो आपला लेसन प्लॅन रेडी आहे. चला बघूया नेक्स्ट स्टेप. चला तर बघूया आता नेक्स्ट स्टेप, की जर तुम्ही आता लेसन प्लॅन क्रिएट केलाय, तुमचं शिकून झालं आणि आता तुम्हाला टेस्ट करायचं, की मुलांना किती माहिती पडलंय. तर आपण इकडेच लाईव्ह क्विज क्रिएट करू शकतो. ते कसं करायचं? तर सगळ्यात आधी तर आपल्याला इथे प्रॉम्प्ट लिहायला लागेल. सो आम्ही प्रॉम्प्ट इकडे लिहिलाय, की जन 5 जनरेट जनरेट 5 क्विज विथ 1 करेक्ट अँड 3 पॉसिबल डिस्ट्रॅक्टर. म्हणजे 5 क्विज तुम्ही क्रिएट करा आणि 1 करेक्ट आणि 3 असे आन्सर ज्याच्यामध्ये लोकं कन्फ्यूज झाले पाहिजे. आता इकडेच क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला इथे टूल्सवर क्लिक करायचं आणि कॅनव्हास ऑप्शन आहे ह्याच्यावर क्लिक करा आणि बाकी सगळं सेम. फक्त बघा, तुमचा जो लेसन प्लॅन आहे त्याच्याच इकडे तुम्हाला जनरेट 5 क्विज विथ 1 करेक्ट अँड 3 पॉसिबल डिस्ट्रॅक्टर. 1 करेक्ट आणि 3 असे ऑप्शन जे कन्फ्यूज करतील. आणि समजा तुम्हाला हे जे पण आउटपुट येईल, समजा हार्ड वाटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मुलांना हार्ड वाटतंय, तर तुम्ही याची लेवल आहे ना, ती लेवल कमी करायसाठी ती लिहू शकता, की मेक लेवल इझियर. असं पण करू शकता इथे पुढे. जी लेवल आहे, पण एकदा ट्राय करून बघा. मुलांना येत नसेल तर लेवल इझी करा. ठीक आहे. सो हा एक ऑप्शन इथे पुढे तुम्ही देऊ शकता. असं लिहू शकता बघा, मेक लेवल इझी आणि नंतर हळू त्याला वाढवू शकता. ठीक आहे. सो सध्या मी हे देत नाहीये, मी एवढंच देतोय आणि नंतर इकडे सिलेक्ट करायचंय कॅनव्हास. म्हणजे इकडच्या इकडे तुम्हाला ते क्विजचं जे इंटरॅक्टिव्ह क्विज आहे ते इकडेच दिसेल. सो आपण आता क्रिएटवर क्लिक करूया. सो बघा, आपले क्विज इकडे रेडी आहे. आता ह्याला आपल्याला थोडं इंटरॅक्टिव्ह करायचं असेल तर फक्त इथे लिहायचं. म्हणजे अजून छान किंवा बोलतात ना, ते इंटरेस्टिंग वे मध्ये दिसायचं असेल तर असं तुम्ही इकडे लिहा, की मेक दिस दिस क्विज इंटरॅक्टिव्ह असं लिहा. इंटरॅक्टिव्ह म्हणजे बटन वगैरे अशा गोष्टी येतील. सो बघूया काय करतो. सो बघा, इंटरॅक्टिव्ह आपलं हे रेडी झालंय. आता स्टार्ट क्विज आणि ते क्लिक करूया. बघा, विथ सेंटेन्स करेक्टली यूज द कंजक्शन टू शो कॉन्ट्रास्ट. सो जो पण ऑप्शन आहे करेक्ट त्याच्यावर जर क्लिक केलं हे बघा करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. नंतर बघा, अशा प्रकारे एक इंटरेस्टिंग वे मध्ये तुम्ही शिकवल्यानंतर हे तुमच्या स्क्रीनवर रेडी करू शकता. म्हणजे तुम्हाला वाटतं मुलांबरोबर शेअर करायचंय तर बघा, शेअर ऑप्शन पण आहे, तुम्ही शेअर पण करू शकता. सो तुमच्यावर आहे. सो हा एक इंटरेस्टिंग वे आहे क्विज क्रिएट करायचा, त्याला नक्की ट्राय करा. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठल्या टूल बद्दल किंवा AI बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं किंवा समजायला आवडेल, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि परत भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.